दिवसभरात काय काय घडतंय हे या व्लॉग मध्ये मी तुम्हाला गाईज आजचा व्लॉग मम्मी शूट करणार आहे, त्यामुळे मी बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवतोय. कधी संध्याकाळी? नाही संध्याकाळी नाही, बाहेर पडायचं घरातून. त्याआधी एक छोटासा मोदक खाते. अळूवड्यांची तयारी आपल्याकडे आहेत नाना पानवाले आणि ही आहे काकी पानवाली. अम्मा कुठे चाललीस तू? कुठे चाललीस? फुल ऑफ ॲडव्हेंचर्स असा होता दिवस. गणपती बाप्पा मोरया. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं हॅलो साक्षी या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वप्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आहे गणेश चतुर्थी आणि आपल्या सगळ्यांच्याच घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत. तर आजचा हा माझा व्लॉग हा ऑल अबाउट गणेश चतुर्थी असेल, की आपल्या घरी बाप्पा विराजमान झालेत. तर बाप्पाचं दर्शन, पूजा आणि नंतर नैवेद्य, आरती, ओव्हरऑल सगळं दिवसभरात काय काय घडतंय हे या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आत्ता बाप्पाची पहिली पूजा होणार आहे. आता 5 वाजलेत आणि आपल्याकडे बाप्पा पण आदल्या दिवशीच आणून ठेवतो, का तर आपली जी पहिली पूजा आहे ही सकाळी 5 वाजता होते आणि आता ब्राह्मण काका येतीलच आणि ही पहिली पूजा माझ्यातून होणार आहे. मग मला खूप छान वाटतंय. तर चला व्लॉगला सुरुवात करूया. गाईज आजचा व्लॉग मम्मी शूट करणार आहे, त्यामुळे मी तिला इन्स्ट्रक्शन देते. आणि कॅमेरामॅन जरासा आपला नवीन आहे म्हणून जरा सांगायला लागतं कुठनं अँगल घ्यायचा. म्हणायचं मम आत्मना सकल शास्त्र पुराणोक्त सकुटुंबाना सपरिवाराणा क्षेम स्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम सकल पीडा परिहारार्थ प्रतिवार्षिक वेतन श्री सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थम यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्ये पूजनंच करिष्ये. उजव्या हाताने तांदूळ सोडायचे तामानामध्ये. राज्यांच्या वर्देशाने उत्तम वने नाम योजितामया दीपगृहाण देवेश सर्वक्षेम समर्थ ओम भवामी सहितम नमामि श्री सिद्धिविनायकाय नमः. कर्पूरातिक. पहिली पूजा तर झाली. त्यानंतर बाप्पाच्या आगमनाचे पाय काढले जातात. हे पाय चुन्याच्या सहाय्याने काढले जातात. पूर्वी सर्व लोकांच्या घरी शेणाने सारवलेल्या मातीच्या जमिनी असायच्या आणि त्याच्यावर चुन्याने रांगोळी काढली जायची. आता सर्व काही नवीन असलं तरी ती जुनी प्रथा म्हणून चुन्याचे पाय आणि चुन्याची रांगोळी अजूनही प्रत्येकाच्या घरी काढली जाते. हाताचे ठसे चुन्यामध्ये बुडवून पाय बनवायची पद्धत ही खूपच युनिक आहे. चुन्यामध्ये हाताचे ठसे उडवून पाय अशा काही प्रकारे काढले जातात की खरंच वाटतं की बाप्पा आपल्या चिमुकल्या पावलांनी आपल्या घरात चालत आलेला आहे. गाईज आज गणेश चतुर्थीचा पहिलाच दिवस आहे, त्यामुळे आम्ही बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवतोय आणि असे मस्त छोटे छोटे बनवतोय. मग कसे ताटात ते छान दिसतात. मम्मा आज संध्याकाळी मी युवराजच्या घरी जाणार आहे. कधी संध्याकाळी? नाही संध्याकाळी नाही, बाहेर पडायचं घरातून. अगं का? अगं चंद्र बघायचं नसतं संध्याकाळी. का ग? चंद्र का बघायचं नसतं? नसतो बाप्पा आलाय ना आज, तर चंद्र बघायचं नसतं. ती गोष्ट माहिती आहे की नाही तुला? नाही सांग. अगं एकदा काय झालं, गणपती बाप्पा आपल्या वाहनावर म्हणजे मूषक राजवर बसून चालले होते असे फिरायला. तेव्हा मूषक राजांचा पाय थोडासा डगमळ असा ओलांडला आणि गणपती बाप्पा थोडेसे असे क्रॉस झाले. क्रॉस झाल्याबरोबर चंद्रदेव हसले वरून. मग गणपती बाप्पाला राग आला. राग आल्यानंतर मग काय, गणपती बाप्पाचा राग म्हणजे काय, राग आल्यानंतर त्यांनी त्याला शाप दिला चंद्रदेवांना की मी आल्यानंतर कुणीच कधीच याचं तोंड बघायचं नाही. जो कोण ह्याचं चंद्रदेवाचं तोंड बघेल त्याच्यावर चोळी चाळेल. आणि मग चंद्रदेव एकदम गयावया करायला लागले, रडायला लागले. सगळे देव आले की बाप्पा असं, गणपती बाप्पा असं करू नका, एवढं कसं हे होईल ना. मग बाप्पा बोलले की मी उशाप देतो ह्याच्यावरती, असं की म्हणजे सगळ्या देवांनी पण विनंती केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी येईन त्या दिवशी तरी ह्या
देवाचं म्हणजे येईन त्या दिवशी म्हणजे येईन त्या म्हणजे ह्याच्या चतुर्थीच्या चतुर्थीच्या दिवशी रात्री टाइम दिले, म्हणजे त्याचा आपल्याला दिसत असतं ना चंद्रोदय, आणि त्या वेळात त्याला त्याचं तोंड बघायचं नाही. जर बघितला तर मग चोरीचा आळ येतो, असं आहे. म्हणून यासाठी आपण बाहेर पडतच नाही ना, कशाला आपण परीक्षा घ्यायची उगाच देवाची. हां, म्हणून बाहेरच नाही ना पडायचं. आणि दुसरं म्हणजे संकष्टी चतुर्थीचा उपवास करतात ना, तेव्हा उपवास असतं तेव्हा चंद्रोदय म्हणजे देवाचं तोंड बघितल्याशिवाय, तोंड बघितला आणि मग उपवास सोडायचा, असा उशाप दिला हो की त्या दिवशी. आणि मग त्याला त्याची फळाची म्हणजे ज्या उपवास करतो त्याची आपल्याला फळप्राप्ती होईल, असा दुसरा उशाप दिला की दर महिन्याच्या संकष्टीला जेव्हा चंद्रदेवाचं तोंड बघून मग उपवास सोडायचा, असं. ऐसी बात है. समजलं? समजलं. नाही जात मी सोड. हां, उगाच माझ्यावर नाही. नको कलटायला. नाही असं माहिती आहे, मग नाही जायचं असं. गाईज, आज बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे. मग असे छोटे छोटे मस्त 21 मोदक करायचे आणि मग ते असे केळीच्या पानात बाप्पाला सर्व करायचे, म्हणजे जाम छान दिसतात. ते सगळं ठीक आहे, पण आमच्या घरात सगळ्यात सुंदर मोदक म्हणजे मोदक बनवण्यात सगळ्यात प्रो कोण असेल तर ती माझी मम्मी आहे. म्हणजे आजी वगैरेंपासून पण सगळ्यात जास्त भारी मोदक म्हणजे एकदम म्हणजे त्याच्या प्रॉपर अशा त्या कळ्या, परत हे असं आहे ते एकदम पातळ त्याचं, परत आतमध्ये सारण नीट, दिसायला एकदम क्यूट गोंडस मोदक, आणि तेवढाच जो दिसायला सुंदर आहे तेवढाच तो खायला पण चविष्ट असा जर कोणाचा मोदक असतो ना, तो मम्मीचा मोदक असतो की मम्मी एवढी सुंदर मोदक बनवते. पण आता मम्मीच्या कॉम्पिटिशनला कोणतरी वेगळं आलंय, कारण माझा पण मोदक मम्मी इतका सुंदर यायला लागलाय. आणि आता डिफरन्स कळत नाही की मी कुठला बनवलेला आहे आणि मम्मीने कुठला बनवलेला आहे. तो आता आधी कसं होतं, माझे मोदक थोडेसे असे फेपटे असायचे, मग ते ओळखायला यायचे की हे मोदक मी बनवलेले आहेत. पण आता मम्मीला कॉम्पिटिशन द्यायला मी आलेली आहे आणि मम्मी एवढे मस्त मोदक बनवते आणि आता सोबत मी पण छान बनवायला लागली आहे मोदक. आता हे 21 मोदक बनवून झालेले आहेत. आता आपल्याला हे उकडायचे आहेत आणि फक्त मोदक नाही बनवत, त्यांच्यासोबत ही अशी एक करंजी म्हणजे त्याच पिठाची आणि त्याच सारणाची अशी एक करंजी बनवायची असते आणि त्याच्यासोबत एक थापटा बनवायचा असतो. म्हणजे मोदक नुसते नाही बनवत, म्हणून ते त्याच्यासोबत करंजी आणि थापटा बनवायचा असतो. ते काहीतरी शास्त्र असतं बहुतेक, म्हणून ही आपली एक करंजी आणि एक हा थापटा. मग आता आपण हे उकडून घेऊया. आता मोदक वाफवायचेत आपल्याला करंड्यामध्ये, मग आपण असे ते लावून घेऊया. मम्मा चेंगरी नको करूस, त्यांची नीट बसव त्यांना. केळीच्या पाण्याला पहिले तेल लावून घ्यायचं, म्हणजे ते कसे चिपकत नाहीत त्यांना खाली. आता मोदक तर आपले तयार आहेत. आता हे मोदकाचं करंडे आहे, त्याच्यात आपण मोदक पाणी वाफेला ठेवलंच होतं, त्याच्यावर आता हे मोदक ठेवलेत आणि 10 मिनिटं मस्त वाफ काढून घ्यायची. नैवेद्य झाला मम्मा सगळा? हो, नैवेद्य झालाय. आपण मोदक काढून घेऊया आता पहिले. हां हां. वाव, हा गरम आहेत ना? एकदा असं काढलेलं सगळेच काही नाही. नैवेद्य तर तयार आहेत. 21 मोदकांचा नैवेद्य हा गणपती बाप्पासाठी, आणि हे बाकीचे 2 नैवेद्य म्हणजे आपल्या घरात कुलदैवत आहेत त्यांच्यासाठी हे 2 नैवेद्य वेगळे बनवले जातात. त्यामुळे आता हे नैवेद्य तर तयार आहेत. आता हे बाप्पाला दाखवायचे आणि आरती करून घ्यायची. एकदा चेक कर. सगळं टाकलंस ना भाजी, वरती झाकण ठेव. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, सुखकर्ता सुखकर्ता आपल्या घरची आरती आता झालेली आहे. बाप्पाला प्रसाद दाखवला, नैवेद्य वगैरे झालेला आहे. आता आपल्याला जायचं आहे काकाकडे
आणि तिथली पण आरती आपण करणार आहोत. त्यामुळे आता आपण तिकडे जाऊया आणि तिथली आरती करूया. त्याआधी एक छोटासा मोदक मी खाते. दुपारी आरती झाल्यानंतर साजूक तुपातले उकडीचे मोदक एवढे हाय ऑन झाले की आम्ही सगळ्यांनी मस्त एक झोप काढली. कारण पूजेसाठी सगळेच सकाळी लवकर उठले होते. म्हणजे मम्मी तर 3:30 वाजता उठली होती, निवांत 4 वाजता उठले होते. पण मग पूजा वगैरे झाली त्यामुळे मग नंतर वेळच नाही मिळाला. मग आता एक छान सगळ्यांनी झोप घेतली त्यामुळे असं मस्त फ्रेश वाटते. आता इथे चालली आहे अळूवड्यांची तयारी. आज संध्याकाळी अळूवडे बनवणार आहेत पप्पा. त्यानंतर माझ्याकडे काही क्लिप्स होत्या ज्या मला एडिट करायच्या होत्या. मग थोडा निवांत वेळ होता माझ्याकडे म्हणून मग बसून आधी त्या व्हिडिओज मी एडिट करून घेतल्या. आणि नानासोबत आहे आपल्याकडे आहेत नाना पानवाले आणि ही आहे काकी पानवाली. त्याला हवं त्याला पण हे माझे बोलते ते आणि ही आहे काकी पानवाली. खालाच एकदा काकी एकदाच मिळेल. अरे किती जागा. अरे हा एवढा कसा राहील तोंडात. नाही मम्मा कुठे चाललीस तू? कुठे चाललीस तू? कुठे चाललीस? तर सकाळी बाप्पाची पूजा, त्यानंतर बाप्पासाठी मोदक बनवले म्हणजे बाप्पाचा नैवेद्य तयार केला ते सगळं. त्यानंतर बाप्पाची आरती, त्यानंतर काकाकडे जाऊन तिथली आरती, त्यानंतर दुपारी जेवण वगैरे, त्यानंतर एक घेतलेली मस्त अशी झोप आणि मग इव्हिनिंगला पप्पांना थोडी हेल्प केली अळूवडी वगैरे बनवायला. त्यानंतर संध्याकाळी बाप्पाची परत एकदा आरती, नंतर काकाकडची आरती आणि नंतर जेवणानंतर बैठक वगैरे थोडीशी. बैठक म्हणजे आपण बाप्पासाठी भजन वगैरे करतो त्याचे थोडीशी प्रॅक्टिस केली कारण उद्यापासून घ्यायची रोज भजन वगैरे. तर मग ते जी भजनं घ्यायची ती थोडीशी म्हणजे गेल्या वर्षीची पुस्तकं शोधली, थोडं सेट वगैरे केलं की जमतं आहे का, कितपर्यंत जमतं आहे. आता प्रॅक्टिस केलेली नाही आहे भरपूर दिवस म्हणून वगैरे. आणि ते सगळं झाल्यावर आता मम्मी गेली आहे. मम्मीच्या काही फ्रेंड्स आहेत त्यांच्या घरी, म्हणजे त्यांचा बाप्पा 1.5 दिवसाचा असतो. मग त्यामुळे ती आत्ताच गेली आहे त्यांच्याकडे बाप्पा बघायला. कारण मग उद्या आहे ऋषीपंचमी, त्यामुळे उद्या तर तिला सकाळी बाप्पासाठी वेगळं जेवण, ते ऋषीपंचमीचं वेगळं जेवण, त्यातून तिला वेळ मिळणार नाही आहे. त्यामुळे मग ती आत्ताच गेली त्यांच्याकडे बाप्पा बघायला आणि मी आता बाप्पासोबत थांबली आहे. तर असा फुल ऑफ ॲडव्हेंचर्स असा होता दिवस. तर दिस इज फॉर द डे. व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.